मध्यंतरी सविता दामोदर परांजपे या नाटकाचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता. नाट्यगृहात प्रेक्षक जोरजोरात फोनवर बोलत होता. तेव्हा अभिनेता आस्ताद काळेने चालू नाटकात प्रेक्षकाला हात जोडून विनंती केली आणि तुम्हाला जमत असेल तर तुम्हीच या आणि नाटक सादर करा असं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता अभिनेता सुमित राघवन आणि चिन्मयीने त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. चिन्मयी आणि सुमित गेली अनेक वर्ष नाटकात काम करतायत. महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीत त्यांना आस्ताद बद्दल प्रश्न विचारला तेव्हा दोघं म्हणाले, हे मी 10 वर्षांपूर्वीच केलेलं. नाशिकला नॉक नॉक सेलिब्रिटीच्या प्रयोगावेळी असं झालेलं. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये हॅम्लेटच्या प्रयोगावेळी एका बाईचा फोन वाजला. अनाउन्समेंटमध्ये सचिन खेडेकर म्हणायचे की हे 400 वर्ष जुनं नाटक आहे. त्यावेळी फोन नव्हते, तर कृपया आपले फोन बंद नसेल तर किमान सायलेंटवर तरी ठेवा. आपल्याकडे अजूनही ते पोहोचत नाहीये. काही वेळा फोन वाजतो, समजू शकतो, कारण बरेचसे ज्येष्ठ नागरिक असतात. त्यांना समजत नाही, ते घाबरतात. पण जेव्हा फोन घेऊन त्यावर बोलतात तेव्हा आश्चर्य वाटतं. हे म्हणजे तुम्ही कलाकारांची इज्जत तर काढताच आणि इतर प्रेक्षकांचाही रसभंग करता. आपण इतके का दगड झालोय? तुम्ही विकत घेतलाय असं समजता का? आपल्याकडे मुळातच सिव्हिक सेन्सचा प्रॉब्लेम आहे. मेट्रोमध्ये आजही लोक जोरजोरात रील्स बघत असतात. तुमच्याकडे हेडफोन्स नाहीत का? असा प्रश्नही सुमित यांनी विचारलाय. एकीकडे आपल्या प्रायव्हसीबद्दल जागरूक असणारे लोक इतरांच्या प्रायव्हसीवर हल्ला करतात, त्याचं काय? असा प्रश्न पुढे चिन्मयीने केलाय. आस्तादने या गोष्टीचं स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओही शेअर केला होता, ज्यात नाटक सुरू असताना नेमकं काय घडलं होतं हे त्याने सांगितलं. काही प्रेक्षकांचं किंवा काही कमेंटकर्त्यांचं असंही म्हणणं होतं की वाक्य विसरला म्हणून ही पळवाट शोधली असेल, अशा धाटणीचं, अशा आशयाचं. तर मित्रवर्यांनो, तुम्हाला एक दुःखद वार्ता देतो की माझ्या नशिबाने किंवा कम नशिबाने, सुदैवाने किंवा दुर्दैवाने एखादा सीन किंवा एखादी संहिता मी मनापासून 2दा किंवा 3दा वाचली तर ती संपूर्ण संहिता माझ्या लक्षात राहते. म्हणजे फक्त माझी वाक्य नाही तर इतरांची वाक्य सुद्धा. आता काय करणार, दुर्दैव आहे. काही लोकांचं असंही म्हणणं होतं की इमर्जन्सी असेल, कॉल उचलावाच लागला असेल. मान्य आहे, कॉल उचला, 2 मिनिटं होल्ड कर असं म्हणून बाहेर जाऊन बोला. तुम्ही फोनवर बोलायचंच नाही हा मार्ग सुचवतच नाही होता मी कोणीच. किंवा थिएटरमध्ये जॅमर बसवणं हाही त्याच्यावरचा मार्ग नाही, कारण खरंच इमर्जन्सीचे फोन्स येऊ शकतात. तुम्हाला एक घटना सांगतो. प्रपोजल हे मी नाटक जेव्हा करत होतो, आमचा एका डॉक्टर्सच्या संस्थेने प्रयोग घेतला. मुंबईतच कुठे का ठाण्यात होता मला आता नेमकं आठवत नाही, पण घेतला होता हे नक्की. आणि जवळजवळ 200-250 डॉक्टर्स होते, फक्त डॉक्टर्स यांच्या फॅमिलीज असे. जवळजवळ 350-400 प्रेक्षक होते त्यापैकी कमीत कमी 50 ते 60 कार्डियक सर्जन्स होते, 20-25 न्यूरो सर्जन्स होते. आणि आम्हाला हे भेटले होते, त्यामुळे आम्हाला मला माहिती आहे. पण न्यूरो सर्जन किंवा कार्डियक सर्जनला सुद्धा अत्यंत इमर्जन्सीचे फोन्स येऊ शकतात. तुम्ही चिन्मयी आणि सुमितच्या म्हणण्याशी सहमत आहात का? हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.